दिसतोय का बोर्ड सगळ्यांना? सगळ्यांना बोर्ड क्लिअर दिसतोय का? येस सर. ओके. वाक्य पूर्ण दिसतंय? येस सर. दिसतंय. चला रोज आपण चला पुढचं वाक्य सांगा सर. अशी वाक्य सांगा. सांगा वाक्य अशी. त्याला हे कोणी सांगितलं? निगेटिव्ह सेंटेन्सला जास्त जागा सोडा. त्याला हे कोणी सांगितलं? तो पप्पांना निरोप दिला का? तुझे पप्पा स्कूलमध्ये का नाही आले? चला रे सांगा अशा प्रकारचे वाक्य. अशा प्रकारचे वाक्य सांगा लवकर लवकर. बोला. तू आजवर पाठ का नाही करून आलास? करून आलाच काय पाहिजे रे कदाड्या. तो आज वर्ब का नाही पाठ केले? काल झालं ना आपलं हे. सॉरी सर. परत घ्यायचं का? परत घेऊ घ्यायचं का? परत सांगा. ल्या तो आज वर्ब का पाठ केले नाही? नाही. करून आलास हे दोन वाक्य झाले. आता आपल्याला एक एक वाक्य शिकायचंय. बिकॉज इंग्लिश शिकण्यासाठी आपण आता इंग्लिशच्या नर्सरी क्लासमध्ये आहोत. म्हणून एक एक वाक्य. त्याचा अर्थ तोच आहे. तो बोलण्याचा पद्धत आहे त्याची मराठीमध्ये. तो आज वर्ब का पाठ केले नाही? बोला अशी वाक्य बोला. अंकिता, हा. तुझा होमवर्क झाला का? अंकिता, कर्त्यानं डायजेस्ट काम केलं. तुझा होमवर्क झाला का? नाही पाहिजे. तू होमवर्क केला का असं पाहिजे. तुझा बघा फरक बघा टीचर्स. तुझा होमवर्क झाला का? इज युअर होमवर्क डन? तू होमवर्क केला का? डिड यू डू युअर होमवर्क? बघा एक ऍक्टिव्ह आहे एक पॅसिव्ह आहे. म्हणून तू होमवर्क केला का वाक्य बरोबर येईल. कर्त्यानं काम केलं या प्रकारचे वाक्य बोलायचं आपल्याला. तू होमवर्क. अच्छा आपल्याकडे शब्द कमी असल्यामुळे आपण पूर्ण लिहू आहे ना. केला का? कमॉन सांगा अशी वाक्य. नाव सांगून सांगा. सर सार्थक. सार्थक बोल. पप्पा शेतात गेले का? हा बस पप्पा शेतात गेले. तुला काय करायचंय? त्याने बुक्सला
कवर का लावले नाही? सार्थक सांग बरं, असं कोण म्हणतं पप्पा शेतात गेले का? सांग लवकर, प्रॅक्टिकल सांग मला. टेल मी द प्रॅक्टिकल यूज. अर्थात कोणतरी बोलत असेल, मात्र प्रॅक्टिकल सांग मला. चल सांग मला, कोण म्हणलं तुला पप्पा शेतात गेले का? हा, पप्पा कुठं गेले असं विचारलं असेल, पण पप्पा शेतात गेले का हे बनावट वाक्य आहे. नको, प्रॅक्टिकल या, प्रॅक्टिकली. पप्पा कुठे गेले? तू घरी आहेस, कोणतरी आलं, अरे पप्पा कुठे गेले असं विचारलं, पण तुला ते आठवलंच नाही की ते सांगावं म्हणून. मला ते पाहिजे. तुम्ही जे ऐकता आणि जे बोलता त्यातील वाक्य आठवून आठवून सांगा. तात्पर्य, या टीचिंगचा कोणता भाग आपल्या दैनंदिन व्यवहारात आहे हे मला तुमच्या ब्रेन कडून समजून घ्यायचं आहे. आय वॉन्ट युअर ब्रेन टू सर्च only those sentences which are being used in our practical life, day to day life. हा, बोला. राजवीर, राजवीर बोल. आईने पावभाजी केली का? पावभाजी खाना मना आहे. वाक्य घेतलं जाणार नाही. पावभाजीचं मी प्रमोशन करणार नाही. पावभाजी इज जंक फूड. पावभाजी इज जंक फूड, त्याच्यामुळं क्लासमध्ये पावभाजीचं प्रमोशन करणं मना आहे. चहा नाही, पावभाजी नाही, बोर्डवर लिहिणार नाही. कारण मी बोर्डवर लिहिलंय तर प्रमोशन झालं. पावभाजीचं वाक्य लिहायचं नाही. चल पुढं. सर अद्वैत, अद्वैत बोल. तू ॲबॅकसचा क्लास केला का? हा, तू अबॅकसचा क्लास अटेंड केला का? लिहा. 326. माझ्या बरोबर लिहा रे, मी सावकाश लिहितोय. माझ्या बरोबर लिहा, मुद्दाम मी टाइम घालवतोय. 326. बघा, शांततेने मी नंबर लिहितोय. मला असं पण लिहिता आलं असतं 326, 327, 328, असं पण लिहिता आलं असतं मला. पण मी असं लिहित नाही. त्यामुळे तुम्ही जास्त शहाणपणा करू नका, डॉक्टर सारखं लिहू नका. ठीक आहे, मी पण लिहित नाही डॉक्टर असून, है ना. चला ले रे. काय, तू अबॅकसचा क्लास अटेंड केला का? ल्या. तू कोण घेते क्लास अबॅकसचा? अद्वैत, अबॅकसचा क्लास कोण घेत आहे? सर सोमनाथ थोरात सर. ओके, कुठे घेतात? सर ऑनलाईन, साताऱ्याचे. ऑनलाईन. बर, काय फायदा होतो अबॅकसच्या क्लासचा? सर कॅल्क्युलेटर फास्ट येतं. कॅल्क्युलेटर फास्ट येतं, बस तेवढंच. सर 100 पर्यंत टेबल बोटावरती करता येतात. तुला कितपर्यंत येतात मग? सर आम्हाला शिकवले नाहीत आणखीन टेबल्स. लक्षात घ्या, थोडक्यात सांगतो. अबॅकस म्हणजे काय, तर लेफ्ट आणि राईट ब्रेनचं दोघांचं कोऑर्डिनेशन ते वाढवतं, म्हणून तुमची ब्रेन पॉवर वाढते. फॉर एक्झाम्पल, सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर काय करतो माहिती तुम्हाला? दोन्ही हाताने लिहू शकतो. बॉडीचा हा जो पार्ट आहे राईट साईडचा, आता बघा तुमच्यासाठी हा लेफ्ट असेल ना, लेफ्ट साईडचा पार्ट जो आहे तो राईट ब्रेन आपला काय करतो? कंट्रोल करतो. आणि राईट साईडचा पार्ट जो आहे तो लेफ्ट ब्रेन. अच्छा, तुम्हाला काय दिसतंय? हे कोणता हँड आहे माझं सांगा मला, राईट का लेफ्ट? अरे हा, तुम्ही सांगा, तुम्हाला कोणता दिसतोय? हा राईट दिसल ना? कोणता आहे हा माझा हात? कोणता आहे? बर, कोणता असू द्या. राईट. बर बर बर, हा जो पार्ट आहे बॉडीचा, हा या बाजूचा पार्ट जो आहे तो हा ब्रेन कंट्रोल करतो, आणि या बाजूचा जो पार्ट आहे तो हा ब्रेन कंट्रोल. याचा अर्थ, जर तुम्ही डाव्या हाताने लिहिताय तर तुमचा राईट ब्रेन ऍक्टिव्ह आहे, आणि उजव्या हाताने लिहिताय तर तुम्ही लेफ्ट ब्रेन तुमचा ऍक्टिव्ह आहे. समजलं?
राईट आणि लेफ्ट ब्रेन दोघांनाही ऍक्टिव्ह करण्याचं उत्तम साधन हे अबॅकस आहे. म्हणून त्यांना काय होतं, माइंड पॉवर वाढते. कारण का दोन्ही हाताने काम केल्यास जास्त काम होईल ना, तसं दोन्ही ब्रेननं काम केल्यास जास्त काम होतं. उदाहरण याचं उत्तम उदाहरण आहे सचिन तेंडुलकर. तेव्हा त्याला एवढ्या लवकर बॉल का समजतो, कुठं काय अँटिसिपेशन का जमतं, बिकॉज तुम्ही बघितलं असेल सचिन तेंडुलकर साईन करताना कोणत्या हाताने करतो, लेफ्ट हँड. याचा अर्थ त्याचे दोन्ही ब्रेन ऍक्टिव्ह आहेत. खेळताना राईट हँडने खेळतो. बरं, थोडक्यात ब्रेन डेव्हलपमेंटचं उत्तम साधन म्हणजे अबॅकस आहे. चला, अबॅकसची ऍड संपली. सोमनाथ सरांकडून 5,000 रुपये मागव. हा, विरेन, चला पुढे झाला. वीरेन बोल. तू हँड्स बॅग कशामुळे केले नाहीत? तो हँड्स बॅग का नाही केले? व्हेरी गुड. 227. तो हँड्स बॅग कशामुळे केले नाहीत? हा, राजवीर, अथर्व, राजवीर नंतर अथर्व. हा, वारकरी गावात आलेत का? काय? वारकरी गावात आलेत. करेक्ट वाक्य, क्या बात आहे, खूप सुंदर वाक्य आहे. वारकरी गावात आलेत का म्हणलं नाही जमणार रे, आले का. कारण आलेत म्हणलं की आले आहेत झालं. आले का, आलेत का म्हणजे आले आले आहेत का असं होईल. समजतंय का? येस ऑर नो? चला पुढे झाला. कोण होता पुढं? अथर्व, अथर्व बोल. तू ऑनलाईन क्लास का अटेंड करत नाही? अरे गाढवा, करत नाही कसं येईल इकडं, करत नाही झालं ना आपलं सिम्पल प्रेझेंटला. अथर्व, सॉरी काय सर. दिलंय? काय सॉरी? कर्त्यानं काम केलं याच भाषेत बोलायचं. इथली भाषा बघ कोणती आहे. कर्त्यानं काम केलं. तर यश, यश बोल. तू NMMS ची प्रश्नपत्रिका का नाही सोडवली? तू NMMS बरोबर आहे का? यस सर. हा, तू Yes. NMMS ची चा क्वेश्चन पेपर का नाही सोडवला? करेक्ट वाक्य आहे. नेक्स्ट. दुर्गेश, थांब 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 रे दुर्गेश, थांब. कोण होतं NMMS वाला, कोण होतं? कोण होतं रे? कोणी कोणी विचारलं हे नाव सांग. सर मी माझ्या फ्रेंडला. हा बरोबर, ठीक आहे ना. काय नाव? यश का? काय नाव? यश कवाळे. बर. NMMS ची एक्झाम देतो का तू? प्रिपरेशन करतोय का? यस सर. किती पर्यंत टेबल तुझे? कितवीला आहे तू? 8th स्टँडर्ड. टेबल किती पर्यंत आहेत? 25. गाढवा. सर ऐकताय का? अंधारे सर, कवाळे सर. 8 ला आहे, NMMS चं प्रिपरेशन करतोय. कमीत कमी 40 पर्यंत टेबल, बेसिकच नाही यांना, 40 पर्यंत टेबल झाले पाहिजे. 25 पर्यंत टेबल आहे. मला अर्जंट 40 पर्यंत टेबल करून दाखवायचे. यश, ठीक आहे, समजलं का नाही? टेबलच तुझे नाहीत, नुसतंच NMMS, नुसतंच मोठे मोठे नावं घ्यायची. हा, यश समजलं का नाही? आता मी फ्रायडेला येणार आहे, तो पण तुझे 40 पर्यंत टेबल झाले पाहिजे. कसंही कर, उद्या किती करायचं ते तुझं तुझं कर. चल यस. चला, बाकी सगळ्यांचे पण टेबल झाले पाहिजे रे. हा, चला. 330. नेक्स्ट पर्सन. दुर्गेश, दुर्गेश बोल. हा, तू पप्पाकडे पैसे दिले का? व्हेरी गुड. तू पप्पांकडे पैसे दिले का? प्रॅक्टिकल वाक्य, व्हेरी गुड. हा,
त्याने गाईला वैरण टाकली का? काय बोलत नाही रे तुम्ही? प्रॅक्टिकलचे क्वेश्चन असे. त्याने गाईला वैरण टाकली का? किंवा दादाने गाईला गायकवाड सर आहेत का? सर थँक्यू सर. हे बरोबर आहे का? गाईला हा सर सर हे बी बरोबर लिहिलं का? गाईला शब्द दिसताना मला क्लिअर सर. तसं नाही. मी लिहिलंय गला काना गा ई हा. ई लिंबूच परत ला गाईला. मला डाऊट बरोबर आहे सर, की ओके थँक्यू बरोबर सर. आहे, बरोबर बरोबर आहे सर. थँक्यू सर. चला पुढचं वाक्य सांगा रे. पुढचं वाक्य सांगा. सर ऐश्वर्या, ऐश्वर्या सांग. तू तू ह्याच तू ह्याच तू त्याच तू ह्याच काय? तू WH वर्ड्सचा चार्ट लावला का? व्हेरी गुड. तो ह्याचा नाही, तो WH वर्डचा चार्ट लावला का? सर आदित्य, आदित्य बोल. तू बुकसाठी पैसे आणले का? व्हेरी गुड. 3 3 3. तू बुक्स साठी पैसे आणले का? पूर्वी अपूर्वी बोल. तू स्टोमाटाची डेफिनेशन किती वेळ पाठ केली? तू काय डेफिनेशन पाठ केली? स्टोमाटा मला सांग स्पेलिंग. STOMATA. तू टोमॅटोची डेफिनेशन किती वेळा पाठ केली? बरोबर. सर शंभूराजे, शंभूराजे बोल लवकर. तू स्कूलला काल का आला नाही? तू काल स्कूलला का नाही आला? कोण करा? तू स्कूलला का नाही आला? झालं का? लिहा लवकर लवकर लिहा. स्क्रीनशॉट काढा लवकर. लिहा. तू स्कूलला का नाही आला? बरोबर. Did sir not check students homework? बापरे. लिहा लिहा लवकर लिहा. Did sir not check students homework? और दुसऱ्या बद्दल काय होईल रे? Did sir बरोबर आहे सगळं, पण हे पण महत्वाचं आहे ना. लवकर बोला. Did sir चेक स्टुडंट्स check स्टुडंट्स होमवर्क. students homework? ओके. पुढं त्याला हे कोणी सांगितलं सांगा.
Who did he? Who did he take? हे डीड कसं येईल रे इथं? टोल्ड. बार वाला अंदर वाला हु सब्जेक्ट गायब झाला बघा. लक्षात घ्या. कोणी म्हणजे सब्जेक्ट कुठे गेला? डब्ल्यू मध्ये गेला. हु टोल्ड हिम. ओके. हु टोल्ड हिम काय धिस. त्याला हे कोणी सांगितलं. पुढं तू पप्पांना निरोप दिला का? कम ऑन. डिड यू Did you कन्वे मेसेज. कन्वे म्हणजे काय? देणे, पोहोचवणे. मेसेज पप्पा पोहोचवणे, मेसेज देणे. मेसेज टू पप्पा पप्पा. थोडं फास्ट सांगतोय. मला लवकर लवकर आवरायचंय कारण का तुमच्या बसला काहीतरी मटेरियल मला द्यायचंय. चला आवरा लवकर लवकर. तुझे पप्पा स्कूल मध्ये का नाही आले? कम ऑन. Why did your papa did not your come father to is not school? coming in school? हे काय पण बोलू नको रे. इज नॉट कमिंग. वर दे. Why did your father not come to school? काय पण बोलू नको. अंदाज पण अगोदरचे. Why did your father not come to school? चला पुढं. तू आज verbs का पाठ केले नाही? Why did you not learn? Why did you not Learn verbs टुडे. बर बघा रेकॉर्डिंग चालू आहे. मी काही हे बाकी सेंटेन्स मला फटाफट फास्ट सांगतो. तुम्ही त्या प्रकारे नंतर रेकॉर्डिंग बघून लिहू शकता. ठीक आहे. आणि होमवर्क काल जेवढा सांगितलं होता तो तसंच होमवर्क राहील. रिपीट किती? रिपीट वन्स आणि सेल्फ 50. उद्या संडे आहे त्यामुळे फक्त 10 एक्स्ट्रा आहेत. आणि नवीन लोकांना सेल्फचे आहेत ते किती काही सर? 30. चालेल का कवळे सर? हा सर. चालेल का? ओके ओके. हा. चला चला लवकर लवकर. मी काय सांगते बघा. तो होमवर्क केला का? डिड यू डू होमवर्क? त्याने बुक्सला कव्हर का लावले नाही? वाय डिड ही नॉट पुट कव्हर टू बुक्स or covers on the books? Or why did he not cover the books? Why did he not cover the books? त्याने बुक्सला कव्हर का नाही केलं? तो अबॅकसचा क्लास अटेंड केला का? डिड यू अटेंड अबॅकस क्लास? समजतंय का रे? तू हँड्स बॅक कशामुळे नाही केले? बिकॉज ऑफ विच रिझन्स डिड यू नॉट पुट हँड्स बॅक? और because of which reason didn't you put hands back? पुढचं वाक्य बघा. वारकरी गावात आले का? डिड काय काय म्हणतात वारकऱ्यांना? सांगा लवकर. पिलग्रिम्स. डिड वारकरी म्हणा किंवा डिड पिलग्रिम्स म्हणा. कम टू द विलेज. कम टू आवर विलेज. तो NMMS चा होमवर्क का काय क्वेश्चन पेपर का नाही सोडवला? Why did you not solve NMMS question paper? Very good. Or why didn't you solve NMMS question paper? तू पप्पांकडे पैसे दिले का? Did you give money to पप्पा? पुढं दादाने गाईला वैरण टाकले का? Did दादा feed grass to cow? or did दादा feed cow? चालतंय. तू WH वर्डचा चार्ट लावला का? काय होईल मग इथं? डिड यू डिस्प्ले. लावणे म्हणजे टू डिस्प्ले. डिड यू डिस्प्ले WH वर्ड चार्ट? तू बुक्स साठी पैसे आणले का? डिड यू ब्रिंग मनी फॉर बुक्स? व्हेरी गुड. खूप चांगला प्रयत्न करतोय. व्हेरी नाईस. तू टोमॅटोची डेफिनेशन किती वेळा पाठ केली? किती वेळा? फॉर हाऊ मेनी टाइम्स डिड यू लर्न टोमॅटो डेफिनेशन?
तू काल स्कूलला का नाही आला? वाय डिड यू नॉट कम Did to you not school come to yesterday? yesterday? Or why didn't you come to school yesterday? Didn't शाळेला you come टू स्कूल school? इन स्कूलची गरज नाही. तर हे बघून बघून तुम्ही त्याला प्रॉपर लिहून घ्या. होमवर्क सांगितलेला आहे. लवकर लवकर संपवण्याचा प्रयत्न करत आहे कारण तुमच्या स्कूलचं काय मटेरियल मला बसनं द्यायचं आहे. बस ऑलरेडी जवळ पोहोचलेली आहे. ओके, सो शॅल वी हॅव पॉज? Yes, we will have pause. Yes, sir. We ओके, बाय बाय. विल हॅव पॉज. बाय बाय. Today's next lecture, sir.